गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की 2014 पूर्वी दिलेली कामं आणि 4 ते 5 वर्षात सुरू न झालेली किंवा सुरू न केलेली सर्व कंत्राटं रद्द केली जातील। यामध्ये संक्रमण शिबिरांचाही समावेश आहे। रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहे। रश्मी, काय नेमकं म्हटलेलं आहे प्रकाश मेहतांनी, काय आदेश आहेत? ज्ञानदा, आपण बघतोय पंतप्रधान निवास योजनामध्ये होते त्यामध्ये ज्या पद्धतीने टेंडर काढली होती त्याबाबत पण त्या निविदा रद्द करण्याचा कुठेतरी निर्णय घेतला आणि त्याच वेळेला प्रकाश मेहतांनी माहिती दिलेली आहे की 2014 पूर्वी म्हणजे आधीच जी काही आधी टेंडर दिली होती आणि विशेषतः कंत्राटदार शिर्के म्हणून जे आहेत त्यांना अनेक कंत्राटं दिली होती, परंतु त्याचं बांधकाम देखील सुरू झालेलं नाहीये, कोणती कामं करण्यात आलेली नाही। बऱ्याचदा असं होतं की कंत्राटदार काम घेतो आणि त्यानंतर पहिला त्याची जी किंमत असते ती नंतर वाढवली जाते आणि त्यामुळे सरकारवर देखील जो भार असतो तो पडतो। हे सर्व पाहता आतापर्यंत जी कंत्राटं दिली आहेत आणि कामं देखील सुरू केलेली नाही, ही कंत्राटं रद्द करण्याचे देखील आदेश गृह विभाग निर्माणाने दिलेले आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की हीच देखील आता कंत्राटं पुन्हा एकदा निघतील, त्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह प्राइस देखील असेल आणि इतर कंत्राटदारांना पण ह्यामध्ये भाग घेता येईल आणि ह्यासाठीच हा निर्णय घेतलेला आहे। आपण बघतो की अशी संक्रमण शिबिरांचं जे पुनर्वसनाची जी कामं आहेत जी म्हाडाच्या अंतर्गत होणार होती त्याचा ह्यामध्ये कुठेतरी समावेश आहे। ज्ञानदा, रश्मी, धन्यवाद। ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू।